संगमनेर नगर परिषदेच्या सन 2013-2014च्या 17,76,849 रुपयांचा शिल्की अर्थसंकल्पीय सभेत मंजूर करण्यात आला। या अर्थसंकल्पात पाणीपट्टीत 200 रुपयांनी वाढ सुचवण्यात आली। दिवाबत्ती कर आणि पर्यावरण करामध्ये प्रत्येकी 1% वाढ सुचवल्यानं पर्यायानं घरपट्टी 2% वाढली आहे। पाणीपट्टी आणि घरपट्टीत वाढ केल्यानं विरोधकांनी या बैठकीत संताप व्यक्त केला। संगमनेर नगर परिषदेची अर्थसंकल्पीय सभा गुरुवारी नगराध्यक्ष दिलीप पुंड यांच्या अध्यक्षतेखाली रामकृष्ण सभागृहात पार पडली। या सभेत पुंड यांनी 2013-2014चा अर्थसंकल्प सादर केला। तब्बल 6 तास या अर्थसंकल्पावर पालिकेत चर्चा झाली। अर्थसंकल्पात पाणीपट्टीत आणि घरपट्टीत वाढ सुचवल्यानं विरोधी सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। अर्थसंकल्प सामान्य माणसांवर अन्याय करणारा असून अत्यावश्यक वाढी सोडून उर्वरित वाढ करू नये असे ठरलं असतानाही पाणीपट्टीत वाढ केल्याचा आरोप विरोधी सदस्य ॲडव्होकेट श्रीराम गणपुले यांनी केला। तेव्हाची काय ठरावाची चर्चा इथे अशी की त्या काळामध्ये लोड शेडिंगचा प्रश्न मोठा होता आणि लोड शेडिंगमुळे बऱ्याचदा परिस्थिती अशी व्हायला लागली की नदीत पाणी आहे, संपमध्ये पाणी आहे, पण आपण टाक्या भरू शकत नाही आणि त्या भरता याव्यात म्हणून त्या पाणी पुरवठा योजनेच्या पंपिंग वरती आपल्याला कंटिन्युअस पॉवर सप्लाय पाहिजे म्हणून थेट सप्लायची लाईन टाकून घे। बरोबर आहे का? मग आता ही लाईन आपण आपल्या खर्चाने टाकून घेतली काही एमएससीबी खर्च केला तो कालावधी खूप कमी असतो, आपण नाही बदलत तर ते डिस्कनेक्ट करतो। मग माझा पुढचा प्रश्न असा आहे साहेब की याची आता पुन्हा कायदेशीर बाजू आली की इमर्जन्सी आहे, पैसे नाही भरले, जास्तीचं बिल आहे असं आपलं म्हणणं आहे, पैसे नाही भरले आणि नाही भरले तर ते कनेक्शन कट करतील म्हणून जेवढं बिल आलं तेवढं आपण भरलं, ते जादा आहे असं आपलं मत असून सुद्धा भरलं तर ते भरताना ते बिल जसं आपली घरपट्टी जादा आली तर अंडर प्रोटेस्ट भरायची सोय तसं त्या बिलासोबत प्रत्येक वेळेला तुम्ही पत्र दिलंय का की हे पैसे आम्ही भरतोय पण हे अंडर प्रोटेस्ट भरतोय आणि हे बिल अवास्तव आहे, पाणी पुरवठ्याच्या बिलाच्या आकारणीपेक्षा जास्त रेट आकारलेला आहे, तो कमी करावा अशा स्वरूपाचा वीज मंडळाबरोबर तुम्ही पत्रव्यवहार केलाय का प्रत्येक बिलाच्या वेळेला? तर हा अर्थसंकल्प नगराध्यक्ष दिलीप पुंड यांनी सादर करताच विरोधी सदस्यांनी विविध मुद्द्यांवरून आक्षेप घेतला। क्रीडा संकुलातल्या नळाच्या तोट्यांची चोरी झाली असल्याची तक्रार याप्रसंगी विरोधी नेते राधावल्लभ कासट यांनी केली। शहरातील विनापरवाना बांधकामाबाबतही या सभेत जोरदार चर्चा झाली। बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांना नोटीस द्या, याचा अहवाल अतिक्रमण हटाव पथकाला द्यावा असं ॲडव्होकेट गणपुले यांनी सांगितलं। या सभेत जावेद जहागीरदार, दुर्गाताई तांबे, ज्ञानेश्वर करपे, कैलास वाकचौरे, प्रमिला अभंग, सोमेश्वर दिवटे, नितीन अभंग, किशोर पवार आदींनी सहभाग घेतला। करवाढीच्या ठरावासाठी घेण्यात आलेल्या मतदानात सत्ताधारी गटाला 15 तर विरोधी गटाला 6 मतं मिळाली। नगरसेवक गजेंद्र अभंग यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली। दरम्यान अर्थसंकल्पीय सभेत 200 रुपये पाणीपट्टी वाढीची सूचना सत्ताधारी सदस्य जावेद जहागीरदार यांनी केली। पक्षाचा आणि नगराध्यक्षांच्या सांगण्यावरून आपण पाणीपट्टी वाढीची सूचना करीत आहोत असंही त्यांनी नमूद केलं। जहागीरदार यांनी पाणीपट्टी वाढीचा विषय मांडताच विरोधी नेते राधावल्लभ कासट आणि ॲडव्होकेट श्रीराम गणपुले यांनी आक्षेप घेतला। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर।